घरासाठी, लेकरासाठी, मुलांसाठी, बायकोसाठी, प्रपंचासाठी, प्रॉपर्टीसाठी, गाड्यासाठी, बंगल्यासाठी लढणारे, कोर्टामध्ये भांडण घेऊन जाणारे अनेक पाहिले आपण. पण महाराष्ट्रासाठी समाज माझा परिवार आहे, समाजच माझं घर आहे, समाजच माझा भाऊ आहे, बहीण आहे, असं समजून जे समाजासाठी लढतायत आदरणीय हरिभक्त परायण आमचे मनोज दादा जरांगे पाटील. एक सांगू, आयुष्यामध्ये माणसानं जीवन जगत असताना हरिभक्त परायण लावलंय का त्यालाही कारण आहे पहा. कारण तुम्हाला वाटत असेल पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली, रोज कीर्तनाला हिंडले, बुक्का लावून म्हणजे हरिभक्त परायण. आज 42 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह इथे होतोय. महाराष्ट्रातील प्रत्येक नामवंत कीर्तनकार त्यांच्या फक्त शब्दावरती इथपर्यंत पोहोचलेत, ज्यांच्या तारखा घेण्यासाठी 2-2, 3-3, 4-4 महिने घालवावे लागतात, तरी तारखा भेटत नाहीत. पण एका शब्दावरती इथपर्यंत पोहोचलेत. मग महाराष्ट्रातील हरिभक्त परायण ज्यांनी इथपर्यंत आणले ते का हरिभक्त परायण नसावेत? आदरणीय हरिभक्त परायण मनोज दादा जरांगे, आपण माणसामध्ये जीवन जगत असताना एक मुद्दा कायम लक्षामध्ये ठेवला पाहिजे. एक विचार कोणता? माणसानं जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं. माणसानं मरावं कसं हे छत्रपती संभाजी महाराजांकडून शिकावं. आणि माणसानं लढावं कसं हे मनोज दादा जरांगे पाटलाकडून शिकावं. आज बसायला गाडी नाही, घरी मोठी जमीन नाही, सगळं मला माहितीये. आपण भाग्यवान आहोत, कारण त्यांना मी 4, 5, 6 वर्षापासून, जेव्हापासून मला कळतंय तेव्हापासून मी त्यांना ओळखते. कधी कधी वाटतं आपल्या समोर अनेक त्यांच्या आंदोलनामध्ये मी कीर्तनही केलेत, अनेक कीर्तन केलेत. पण कीर्तन करत असताना आज एवढा मोठा आनंद होतोय की मलाही कीर्तन करण्याची, आशीर्वाद प्राप्त करून घेण्याची आधी इथं संधी भेटली. कीर्तन ऐकण्यासाठी नाही, पण आमचा परिचय आहे. कारण आपण आपलं गाव, एक सांगू, माणसाला मोठं जर व्हायचं असेल, माणसाला मोठं व्हायचं असेल, प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपली जर जागा कमवायची असेल, पैसा कमवणं नाही, पैसा कमवून जागा होत नाही, प्रॉपर्टी, गाड्या, बंगले कमवून जागा होत नाही. प्रत्येक माणसाचा विश्वास जपला पाहिजे. सर्व मराठा बांधवांचा विश्वास त्यांच्यावरती आहे आणि त्यांचाही विश्वास मराठी बांधवांवरती आहे. एवढा मोठी विराट सभा 14 तारखेला आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक जिल्ह्यातून आम्हालाही फोन आले, ताई 14 तारखेला आम्ही तुमच्या गावाकडे येणार आहेत, आम्ही तुमच्या गावाकडे येणार आहेत. आणि त्या दिवशी ठरवलं कीर्तन नाही घ्यायचं, काय नाही घ्यायचं, जे भक्त येतील आमच्या हातानं फुल नाही, फुलाची पाकळी, सर्व भक्ती परिवारांची आम्ही सेवा करणार आहे घरी. आपण सर्वजण भाग्यवान आहोत की एवढा मोठा भगवंत रूपी अवतार घेतलेला माणूस आपल्यामध्ये उतरलाय आणि आपल्यासाठी काहीतरी झटतायत. याच्यावरती जास्त काही बोलत नाही. पहा, आपण सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे. प्रत्येकी ज्या दिवशी सभा आहे त्या दिवशी प्रत्येकानं आपला कोणीतरी नातेवाईक येणार आहे, आपल्या परिवारातला कोणीतरी माणूस आहे, म्हणून सगळ्यांनी काळजी, दक्षता घेतली पाहिजे. महाराष्ट्रातल्या नामवंत कीर्तनकार प्रत्येक विचार देऊन गेले. प्रत्येकानं सांगितलं जीवनामध्ये नामचिंतन करा, जीवनाचा उद्धार करून घ्या, नामस्मरण करा. किती गाड्या, बंगले, किती कमवलंय, काही अजिबात किंमत नाही. भगवंताच्या यादीमध्ये नाव जाण्यासाठी जीवनाचा उद्धार करून घेण्याचं साधन आपल्याकडे काहीतरी पाहिजे. अतिशय सुंदर पवित्र असं वातावरण आहे आणि या सुंदर अशा वातावरणामध्ये 2-3 वेळा आले मी कीर्तनाला, पण एवढा समाज, एवढी पब्लिक रोजही येत आहेत. काही सप्ताहामध्ये आपण पाहिलं, काही कीर्तनामध्ये पाहिलं तर 8, 15, 50, 55, 100 माणसाशिवाय जास्त माणसं नसतात. पण एकदा अंतरवालीकरांसाठी एकदा सर्वांनी जोरात टाळी वाजवायची. तुमचं स्वागत आहे. अतिशय सुंदर वातावरण आहे या कार्यक्रमासाठी. जे आवर्जून उपस्थित आहेत महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, ज्यांचा आमचा 2 वर्षापासून परिचय आहे, 3-4 कीर्तनामध्ये ज्यांची आमची भेटही झाली आहे. पडद्याच्या पाठीमागे किशोर महाराज दिवटे आणि आदरणीय हरिभक्त परायण आमचे गोविंददादा शिंदे जर ठेवले तर तुम्ही ओळखून दाखायचा आवाज कोणाचा आहे. जोरात वाजवा. आवडलं नाही का तुम्हाला? आमचे गोविंददादा शिंदे आहेत. त्याचबरोबर त्यांच्याच तोडीस-तोड अतिशय सुंदर कोकिळेसारखा ज्यांचा कंठ आहे आदरणीय हरिभक्त परायण आमचे शंकर दादा, दादांचेही धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर आपल्या परिसराचा, आपल्या जिल्ह्याचे वैभव आदरणीय हरिभक्त परायण, अतिशय सुंदर ज्यांचा आवाज आहे, त्यांची चाल मी काल ऐकली. पहा, अतिशय सुंदर कंठ आहे, खूप सुंदर गायन करतात आदरणीय हरिभक्त परायण आमचे केजभट महाराज, दादांचेही धन्यवाद व्यक्त करते. हरिभक्त परायण गोवर्धन महाराज, हरिभक्त परायण निश्चंदास महाराज, बरोबर आहे का? तुमचेही धन्यवाद व्यक्त करते. विनेकरी बाबा आहेत, तुमचेही धन्यवाद व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण आमचे
चर्मन. काल ऐकलं मी तुमचं नाव, पण म्हटलं आपल्याकडून चुकू नये. तुमचेही धन्यवाद व्यक्त करते. आमच्या दोन्ही ताई आहेत, ईश्वरी ताई, जयश्री ताई, त्यांचाही खूप सुंदर आवाज आहे, त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर आमचे आदरणीय हरिभक्त परायण आप्पा, 4-5 वेळा भेट झाली आपली, रोजच बघतात मला. तुमचेही धन्यवाद व्यक्त करते. अतिशय सुंदर महाराष्ट्रामध्ये ज्यांचं सिंथ वादनामध्ये नाव आहे, छत्रपती संभाजीनगरवरून इथपर्यंत आलेत आज. त्यांची कथा चालू आहे. आदरणीय हरिभक्त परायण माझ्यावरती नितांत बहिणीसारखं प्रेम करणारे आदरणीय हरिभक्त परायण मयूर दादा निंबोळकर, दादांचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर आमचे कोरडे महाराज आहेत, त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते. अभिषेक दादा आहेत, आमचे आप्पा, भाऊ भाऊ अशोक भाऊ, अण्णा आणि भाऊ, बरोबर ना? हां, अण्णा नाही आले. हां हां, भाऊंचे धन्यवाद व्यक्त करते. बऱ्याच कीर्तन आले, पण तुमचं तोंड पाठ आहे, पण मला नाव पाठ नाही. पहा, त्याचबरोबर अतिशय सुंदर जे मृदंग वाजवण्याचं काम करतायत आदरणीय हरिभक्त परायण, महाराष्ट्रामध्ये मृदंग क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर ज्यांचं नाव आहे आदरणीय हरिभक्त परायण, ज्यांच्या हाताखाली लाखो विद्यार्थी तयार झाले, हरिभक्त परायण पंडित केशवजी जगदाडे गुरुजी, त्यांचे पट शिष्य हरिभक्त परायण योगेश दादा पांचाळ, दादांचे धन्यवाद व्यक्त करते. एकदा जोरात टाळी वाजून त्यांचं स्वागत करायचं. आमचे आई वडील तेही उपस्थित आहेत, माझे मामाही उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्त परायण आमच्या गुरुस्थानी असणारे गजानन महाराज जुनगुडे, त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते. सर्वच हरिभक्त परायण मंडळी, अनेक मंडळी आहेत, त्यामध्ये आदरणीय हरिभक्त परायण मयूर दादा आहेत, त्यांचे सहकारी मंडळी आहेत, त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते. यूट्यूब चॅनलवाले, माझ्यावरती नितांत बहिणीसारखं प्रेम करणारे आदरणीय हरिभक्त परायण परतूरवरून आलेले आमचे विठ्ठल दादा आहेत, गोविंद दादा, दोघांचेही धन्यवाद व्यक्त करते. सर्वच हरिभक्त परायण मंडळी, सगळ्यांनाच नावं सांगायची गरज नाही, रोज पाहताय तुम्ही, पाठ झालेत आता. त्याचबरोबर आमच्या मोहिती वस्तूवरून आमचे दोन्ही मामा आलेत, त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते. सर्वच हरिभक्त परायण चष्म्यावाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, पदर घेतलेल्या बिना पदरावाल्या, नका घेऊ द्या, घ्या आता. तुमचेही धन्यवाद व्यक्त करून अभंगाकडे वळूया. विठ्ठल विठ्ठल. ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबारांच्या सेवेकरता निवडलेला आहे. ज्या महापुरुषाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे असे असणारे जगद्गुरु तुकोबर आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं हित जागायला लावणारा अभंग आहे. प्रत्येक माणसाला नेमकं हित आहे कशामध्ये, हा विचार अगदी वेळोवेळी माणसानं केलं पाहिजे. स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा राहिलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबारे प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक माणसाला सांगतायत. मग प्रत्येक माणसाने विचार केला पाहिजे. प्रत्येक संत महात्मा मंडळींनी स्वतःच्या जीवनामध्ये आपोआपल्या पद्धतीने भगवंताचं नामचिंतन केलंय, भगवंताची प्राप्ती करून घेतली आणि जीवनाचा उद्धार करून घेतलाय. पहा, त्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराय, माऊली ज्ञानोबाराय, संत एकनाथ महाराज, संत सावता महाराज, संत गोरोबा काका, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाई, संत सोयराबाई, अनेक थोर संत मंडळी जन्माला आलेली आहेत. पण प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. पहा, म्हणून पवित्र ते कुळा पावन पवित्र ते कुळा पावन देश, जेते हरीचे दास जन्म घेती. या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आलीत, पण प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. कारण ज्ञान देवे रचिला पाया,
उभारिले देवालया नामात याचा किंकर जैने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत बहिणी म्हणे फडकविती ध्वजा निरूपण केले ओजा। वारकरी संप्रदायामध्ये कोणी इमारतीचा पाया झाले, कोणी खांब झाले, तर कोणी कळस झाले। प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे। प्रत्येक संतांनी स्वतःच्या जीवनामध्ये भगवंताचं नामचिंतन केलंय, जीवनाचा उद्धार करून घेतलाय। पण सांगू, प्रत्येक संत महात्म्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला काही ना काहीतरी गुण शिकण्यासारखा भेटतो। पहा, आपण जर माऊली ज्ञानोबारायांचं चरित्र जर पाहिलं, विश्वाची माऊली माऊली ज्ञानोबारायांना म्हटलं जातं। माऊली ज्ञानोबारायांनी विश्वामध्ये ज्ञानदान करण्याचं कार्य केलं। आता प्रत्येक माणूस सांगत असतो, पहा काही जणी सांगतात, ताई 4-5 वर्षापासून आम्ही ज्ञानेश्वरीवरती बोट फिरवतोय। आमच्या काळामध्ये शिक्षण नव्हते, शाळा शिक्षण काय असतं हेही आम्हाला कळत नाही, आमचं नावही आम्हाला काढता येत नाही, पण आम्ही फक्त आणि फक्त माऊली ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीवरती बोट फिरवत आलोय। आज 5 वर्षाच्या नंतर माऊली ज्ञानोबारायांची कृपा आमच्यावरती झाली आणि आज आम्हाला ज्ञानेश्वरी वाचता येते। अनुभव सांगतात, पहा माणसाला ज्ञानाची गरज आहे, ती प्रपंचामध्ये असू द्या, परमार्थामध्ये असू द्या, पण माणसाला ज्ञानाची गरज आहे। आपण लक्षामध्ये घ्यायचं असेल, आज मनोज दादा जरांगे पाटील यांना जर ज्ञान नसतं तर कितीही माणसांनी त्यांना आतापर्यंत काय काय बोलले असते, पण कोणत्याच माणसाला न भीता, कोणता राजकारणी असू द्या, कोणी असू द्या, कोणताही अधिकारी असू द्या, पण कोणालाच घाबरत नाही का? ज्ञानाच्या जीवावर प्रत्येक गोष्ट, प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य, प्रत्येक विचार सांगत असताना स्वतः अभ्यास करतायत, विचार करून बोलतायत। माणसाला ज्ञानाची गरज आहे, प्रपंचामध्येही आणि परमार्थामध्येही, कारण ज्ञानाचे 3 प्रकार आहेत। पहा, एक आहे पहिला अज्ञ, दुसरा आहे तज्ञ आणि तिसरा आहे सर्वज्ञ। अज्ञ कुणाला म्हणावं? समजा उदाहरणार्थ मृदंगाचार्य दादा, आमचे योगेश दादा मृदंग वाजवत आहेत, तुम्हाला काहीच माहिती नाही, पण तुम्ही म्हटले दादा तुम्ही एक बोल चुकीचा वाजवला, जमल का? का तुम्ही त्या विषयामध्ये अज्ञानी आहेत। एखाद्या समजदार माणसानं सांगणं ठीक आहे, तुमच्यातलं पटल असं उदाहरण सांगते। महिला मंडळ, मला सांगा, आपल्यामध्ये तुमचा एखादा लहान मुलगा एखाद्या मोठ्या माणसाला नको त्या गोष्टी जर बोलला तर तुम्ही काय म्हणता? दादा त्याचं बोलणं मनावर घेऊ नका बरं का, तो अजून अज्ञानी आहे, बरोबर आहे की नाही? तज्ञ कोण? तुम्हाला डोळ्याचं ऑपरेशन करायचे, कुठे जाल तुम्ही? कोण म्हटलं? जंगलात। डोळ्याचं ऑपरेशन करायचं असल्याच्या नंतर जाल कुठे तुम्ही? स्पेशल डोळ्याच्या दवाखान्यामध्ये। का? त्यांनी त्या विषयामध्ये PhD केली आहे, सखोल अभ्यास केलाय। तुम्हाला जर हाडं चेकअप करायचे असतील तर स्पेशल हाडाच्या दवाखान्यात जावं लागेल। का? एकाच विषयामध्ये त्यांनी सखोल अभ्यास केलाय। तुम्हाला एखादा बोल, एखादा ताल जर विचारायचा असेल तर मृदंगाचार्य महाराजांकडे यावं लागेल। एखादी चाल, एखाद्या गायनाचा, एखाद्या चालीचा राग जर विचारायचा असेल तर गायनाचार्य महाराजांकडे जावं लागेल। का? त्यांनी त्या विषयामध्ये सखोल अभ्यास केला, ते आहेत तज्ञ। पण सगळ्याच विषयातलं सगळं ज्याला कळतं तो आहे सर्वज्ञ आणि तो आहे भगवान परमात्मा। माणसाला जीवनामध्ये ज्ञानाची गरज आहे, प्रपंचामध्येही आणि परमार्थामध्येही ज्ञानाची गरज आहे। म्हणून माऊली ज्ञानोबारायांसाठी म्हटलं जातं, ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव आणि म्हणती ज्ञान देव तुम्हायसे किंवा Oh
सागर सखा माझा ज्ञानेश्वर. माऊली ज्ञानोबारांनी ज्ञान दान करण्याचं कार्य केलंय. माणसाला ज्ञानाची गरज आहे. दुसरं चरित्र जर सांगितलं, काही जणी म्हणतील ताई परमार्थ करा वाटतं, कीर्तन ऐका वाटतं, भजन ऐका वाटतं, भगवंताचं दर्शन घ्या वाटतं, पण प्रपंचाचा व्याप खूप पाठीमागे वाढलाय, आम्हाला कीर्तन भजन करणं होत नाही म्हणतात काही जणी. एक सांगू, संत सावता महाराजांचं चरित्र पहा. संत सावता महाराजांनी सांगितलंय आमच्यासाठी परमार्थ कांदा मोळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. संत सावता महाराज सांगतायत, विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला, किंवा देवन टला नाना परी भरुनी उरला चराचारी. देव नटला नटला नाना परी, देव नटला नाना परी भरुनी उरला चराचरी. संत सावता महाराजांनी सांगितलंय, भगवान परमात्म्यानं जे आपल्याला काम दिलंय, इको कमी करा, जे आपल्याला कार्य दिले. हॅलो इको कमी करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संत सावता महाराज सांगतायत, भगवान परमात्म्याने जे आपल्याला काम दिले, जे कार्य दिले, तेच काम आपण प्रामाणिकपणे पार पाडणे, यालाच खरा परमार्थ. महिला मंडळ माझ्याकडं लक्ष आहे तुमचं. मला सांगा पहा, तुम्ही जेव्हा स्वतःच्या शेतामध्ये खूप काही गवत झालं, आता सध्या तुम्हाला सुट्टी नाही, 40 दिवस झालेत, ती मी मान्य करते, पण खूप कामाचे दिवस आहेत तुमच्या शेतामध्ये, तुम्हाला खुरपण्यासाठी जायचे, गवत झाले, शेतामध्ये किती वाजता जाता? 7:30ला, 8ला, 8:30, 9, 10ला, बरोबर नाही? स्वतःच्या शेतात सांगते मी, स्वतःच्या. बरं, स्वतःच्या शेतात काम करायला गेल्यावर दिवसभरात किती वेळा पाणी पिता, किती वेळा जेवण करता महिला मंडळ? ताण भूक कळते तुम्हाला. आणि दुसऱ्याच्या शेतात जाऊ द्या बरं, 4 बाया 5 घागरी पाणी पितात. हात कशा पित असतील आपल्याला माहिती. संत सावता महाराज सांगतायत, भगवान परमात्म्याने जे आपल्याला काम दिले, जे कार्य दिले, तेच काम तेच कार्य प्रामाणिकपणे पार पाडणे, यालाच खरा परमार्थ म्हणतायत. माणसाला जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबारे सांगतायत, अखंड भगवंताचं नामचिंतन करा. जीवनामध्ये नामस्मरण करायचे, पण कसं? माझी मद झाली अनावर वाचा आणि छंद या नामाचा घेतला असे, किंवा ज्यांच्या चरणावरती दुश्मनानंही लोटांगण घालावं, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले आणि म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. ज्यांच्या घरामध्ये मोडका खाट, गळका माठ, फुटकं ताट, तरी सुद्धा ज्यांची थेट वैकुंठाची वाट, अशी असणारी जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायांचा अधिकार. तुकाराम 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 राम नाम घेता कापे यम. ज्यांचं नाव घेताच यमाच्या अंगालाही कंप सुटावा, हे सामर्थ्य ज्यांच्यामध्ये, त्यांना म्हटलं जातं जगद्गुरु तुकोबाराय. अशाच तुकोबारायांकडे काही साधक मंडळी आली. साधकांनी विचारलं की म्हणे, महाराज तुम्ही म्हणता आपलं हित जागलं पाहिजे, आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जागा राहायला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हित जागणं म्हणजे तरी काय? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवा.
पवित्र तुळशीची माळ धारण करायची. माळ घालायची का? होय होय वारकरी पाहे पाहेरी पंढरी. मग पंढरपूरला जावं का? एकदा तरी मनुष्य देह नरदेह धारण करून आल्याच्या नंतर पंढरीशी जा रे आल्यानं संसारा. दिनाचा सोयारा दिनाचा सोयारा पांडुरंग वाट पाहिऊभा भेटेची आवडी. जगाचा मालक भगवान पांडुरंग परमात्मा आपली वाट पाहिल, पण त्यांनी वाट पाहावी एवढी पात्रता आपल्याला निर्माण करावी लागेल. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात पंढरपूरला जा. तुकोबारांनी सांगितलं हित जागावं. प्रत्येक व्यक्तीने हिताच्या ठिकाणी जागा राहावं का? जो व्यक्ती हिताच्या ठिकाणी जागा आहे, जो स्वतःच हित जागतोय त्याला धन्यता नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात धन्य माता पिता तयाचे. अभंगाचं पहिलं चरण. जो
बात है. आजपर्यंत गायन ऐकलं नाही माहिती नाही मला, पण आज ऐकावं लागेल. कारण एवढे महाराष्ट्रातले नामवंत गायनाचारी आलेत, काय सुंदर म्हणतायत. असं वाटतं कीर्तन बंद करावं, त्यांचंच ऐकत बसा. पण आता उगं नियम आहे म्हणून. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जो स्वतःचं हित जगतोय, जो स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागाय, धन्य माता पिता तयाची त्याच्या आई आणि वडील यांना धन्यता दिली जाते. मग हित जागणं म्हणजे करी काय? तू म्हणाल ताई आम्ही जागे नाहीत का? जागे आहेत, काही झोपल्यात, पण आपण जागे असूनही झोपलेले आहोत. फक्त आपण डोळ्यानं पाहतोय म्हणून आपण जागे नाहीत. जेव्हा स्वतःचं हित आपण जागू तेव्हा खऱ्या अर्थानं समजता येईल की तुम्ही तुमच्या हिताच्या ठिकाणी जागा आहेत. आपलं हित आहे कशामध्ये? भगवंताची प्राप्ती करून घ्यायची, भगवंताचं नामचिंतन करायचंय. आपलं हित नेमकं कशामध्ये हे ज्याच्या लक्षामध्ये येतं तेने नारायण देई भेटी, देई भेटी, तेने नारायण देई तेने नारायण देई भेटी, देई भेटी, तेने नारायण देई भेटी. कलियुगा माझी, हेच का? कारण मला काही कळालं नाही व्यवस्थित. हां, तुम्हाला नाही कळालं. हां, दोन दोन प्रमाणे म्हटले. हां, वा. हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध भावे, किंवा कलियुगा माझी हां करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. भगवंताचं नामचिंतन करायचे. स्वतःचं हित आहे कशामध्ये? तर भगवंताचं नामस्मरण. नामस्मरण करावं का? का करावं नामस्मरण? तर तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू. भगवंताचं नामचिंतन केल्यावर आपल्यावरती संकट येणार नाही, आणि जरी संकट आली तरी त्याचं निवारण करणारा भगवान परमात्मा असेल. मग नामस्मरण करायचे. तू म्हणाल ताई हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध भावे. मग मनच का शुद्ध ठेवायचंय? का बसलाय तिथं काही जणी, पण आपलं मन कीर्तनामध्ये नाही. काही म्हणत असतील, राधा अक्का घराला कुलूप लावलंय पण कुलूपाला झटका नाही दिला. तुमचं मन इथं कुलूपाला झटका देत असेल, काही अर्थ आहे का? इथं बसून देहानं इथं बसलाय. तुमचं मन जर गुलाबजाम खाऊन येत असेल तर इथं बसून काही अर्थ नाही. हित कशामध्ये आहे? हित ते करावे. भगवंताचं नामचिंतन करायचंय शुद्ध मनानं, शुद्ध अंतःकरणानं, भगवंतावरती भाव श्रद्धा निष्ठा ठेवून अंतःकरणातून जेव्हा हित जागून नामस्मरण करू तेव्हा म्हणता येईल धन्य माता पिता तर याची या. मग हित आहे भगवंताचं नामचिंतन करायचंय. नामस्मरण केल्यावर संकट येणार